लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात। ही नंदिनी निघालेली असते आनंद निवासमध्ये आणि त्या मानिनीताईंना सांगत असते, आई तुम्ही एकटीने काही करू नका मी दुपारपर्यंत येईल आणि स्वयंपाक करेल। त्यावरती वसू आत्या येतात आणि म्हणतात, अगो बाई मानिनी, आज दुपारचा चहा आणि आमटी भात एकत्रच खायला मिळणार वाटतं आपल्याला। ही येणार कधी, स्वयंपाक करणार कधी, अन्न कधी शिजणार, आपण जेवणार कधी। आता असं बोलल्यावर या नंदिनीला ऑकवर्ड वाटतं। लगेच वसू आत्या म्हणतात, अगं बाई तू या घरात यायच्या आधी मानिनीला काय आम्ही मदत करत नव्हतो का काय? रम्या म्हणते, अगं मीच असायचे मामीच्या हाताखाली, आज पण मीच मदत करेल। नंदिनी तू जा मग मानिनीताई म्हणतात, हो हो हरकत नाहीये। आता तेवढ्यात तिकडून जीवा येतो। वसू आत्या म्हणतात की अगं तुझा इतका उत्साहच असेल स्वयंपाक करण्याचा तर कशाला बाहेर जातेस? त्यावरती या मानिनीताई म्हणतात, अरे बापरे एवढी चर्चा कशाला स्वयंपाकावरनं? आता रम्या करते ना मदत, मला आधी पण करायची ती आता पण करेल, एवढं काय त्यात? अगं नंदिनी तू नको काळजी करू, तू जा बिंदास। आणि लग्नानंतर पहिल्यांदा बाहेर निघालाय तुम्ही तर देवळातही जा मग तेवढ्यात ती छोटी श्रेया येते आणि ती सांगते, काव्याताई कुठे? तिची बेस्ट फ्रेंड आली आहे कॉलेजमधली। मग नंदिनी लगेच अरे वा जीविका आली असेल असं म्हणून खाली जाते। आता जीवा पण तिच्या मागे मागे जातो बरं का, कारण जीवाला माहिती आहे काव्याच्या कोण कोण मैत्रिणी आहे। आता ही मैत्रीण येते, ही लगेच नंदिनी म्हणते, तू जीविका का? त्यावरती मुलगी म्हणते, नाही नाही मी अनिशा। हे जीवा कॉंग्रॅच्युलेशन्स, कसा आहे तू? ही काव्या आणि जीवाची कॉमन फ्रेंड आहे बरं का। आता जीवा एवढा घाबरतो हिला बघून, जीवाला वाटतं आता ही सांगते का काय सगळ्यांना। अनिशा जीवाला म्हणत असते, काय राव तुम्ही दोघं टचमध्येच नाही आहात, आउट ऑफ रेंजच झालात तुम्ही दोघं जण। नंदिनी एकदम सरप्राईज होऊन बघत असते त्या मुलीकडे। ती अनिशा म्हणते, काव्या कुठे गेली आहे? त्यातून ही पुढे म्हणते, अरे जीवा हा बुके काय तुझ्यासाठी नाहीये, मी काव्याला आणलाय। काव्याला किती आवडतात फुलं माहितीये ना तुला? जीवाचा चेहरा घाबरा घुबरा झालेला असतो, त्यामुळे वसू आत्या सारख्या बघतात जीवाकडे। आता नंदिनी विचार करते, काव्याची मैत्रीण जीवाला कशी काय ओळखते? आता नंदिनी तिला पाणी वगैरे देते बरं का। अनिशा म्हणते, काकू सॉलिड आहे तुमचा मुलगा, भावासोबत लग्नाला म्हणून गेला आणि डायरेक्ट लग्नच करून आला। आता ती असं बोलते प्रेक्षकांनो, तिला माहितीच नाहीये, म्हणजे तिला लग्न झालं हे माहितीये पण कोणाचं लग्न कोणाशी झालं हे या मैत्रिणीला माहितीच नाहीये। आता ती पुढे म्हणते, काव्या पण अशी आहे ना, तिला चांगलंच फटकावलं पाहिजे, काही सांगितलं पण नाही मला, मी एवढी तिची बेस्ट फ्रेंड आहे, लग्नाला पण नाही काही सांगितलं, लग्नाचं काही कळवलं नाही, मला बारातमध्ये नाचायचं होतं असं ती बोलत असते। तेव्हा सगळेजण तिच्याकडेच बघत असतात, ही काहीतरी सरप्रायझिंग बोलते असं सगळ्यांनाच लक्षात येतंय। पण आता तिने हे सगळं आडून आडून बोलल्यामुळे पक्क कोणाच्या लक्षात आलेलं नाहीये, फक्त एवढं कळलंय की ती जीवालाही ओळखते आणि काव्यालाही ओळखते। मग आता या वसू आत्या हळूच जातात आणि या मानिनीताईंच्या कानात बोलतात, काय ग मानिनी, ही काव्याचीच मैत्रीण आहे ना, ही जीवाशी जास्ती सलगीने वागते। आता अनिशा पुढे काही बोलणार तेवढ्यात जीवा म्हणतो, अगं मी काय म्हणतो अनिशा, तू न। आता लगेच अनिशा म्हणते, तू न जीवा काही बोलूच नकोस, तू आधी काव्याला बोलव बघू। आता असं म्हटल्यावर जीवा खूप घाबरतो अजून, आता काय करावं? मग लगेच अनिशा म्हणते, मला काव्याला बघायचंय, लग्नानंतर कशी दिसते काव्या? आता असं म्हटल्यावर सगळेच जण तिच्याकडे बघतच राहतात। अनिशा म्हणते, काही फरक पडला की नाही काव्याच्या दिसण्यामध्ये वगैरे? तेवढ्यात आता पार्थ तिथे आलाय। जीवा एकदम घाबरतो आणि म्हणतो, ऐक ना अनिशा, अगं हा माझा भाऊ आहे मोठा, पार्थ दादा माझा, याच्याशी लग्न झालंय काव्याचं। पार्थ आता त्या अनिशाकडे बघतच राहतो आणि अनिशा एवढी सरप्राईज होते बिचारी की तिची बोलतीच बंद होऊन जाते। अनिशा म्हणते, काय ह्याच्याशी लग्न झालंय काव्याचं? काव्या आणि तुझा मोठा भाऊ? आता असं म्हणून ती खूप शॉक होऊन जाते। आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिथे काव्या आली आहे पटकन पळत पळत। काव्या येते गडबड गडबड आणि म्हणते, अगो अनिशा तू केव्हा आलीस तू अगं? त्यावर अनिशा म्हणते, मी मगाशीच आले। वसू आत्या सगळ्यांना बघत असतात बरं का आणि ती अनिशा म्हणते, अगं मी तुला सरप्राईज द्यायला आले होते काव्या। मग वसू आत्या म्हणतात, आणि स्वतःच सरप्राईज झाली ही, असं म्हणून हसतात। आता पुढे म्हणतात, काय ग काव्या, ही तुझीच मैत्रीण आहे ना? त्यावर काव्या आता जरा घाबरते, काव्याला वसू आत्याचा अपमान करायचा नसतो सगळ्यांसमोर, सगळेच्या सगळे यांच्याकडेच बघतायत कारण काव्या आणि जीवा खूप भांबवलेले दिसतात। मग काव्या म्हणते, हो माझी बेस्ट फ्रेंड आहे। वसू आत्या म्हणतात, मग तुझ्या ताईच्या लग्नाला नाही बोलवलं हिला तू? काव्याला कळत नाही काय उत्तर द्यावं। आता अनिशा म्हणते, काव्या अगं मला आत्ता कळालं की पार्थचं तुझ्याशी लग्न झालंय। मग आता पटकन काव्या पुढे म्हणते, आणि माझ्या ताईचं जीवाशी लग्न झालंय
असं बोलल्यावरती अनिशा घाबरूनच जाते. आता तिला काही कळत नाही पुढे काय करावं. आता ती लगेच म्हणते, बापरे असं झालंय. काव्या तिला म्हणते, हो अनिशा असंच झालंय. आता किती घाबरली आहे बघा ना ती बिचारी, कारण हिला सगळं माहिती आहे यांच्या लव्ह स्टोरीबद्दल. पुढे आता ही रम्या म्हणते, काय ग अनिशा, तू काव्याचीच मैत्रीण आहे ना नक्की? त्यावर अनिशा म्हणते, हो मी काव्याची बेस्ट फ्रेंड आहे. मग रम्या म्हणते, तू जर काव्याची बेस्ट फ्रेंड आहे तर तू जीवाला कशी काय ओळखतेस ग? आता खूप वेळ सगळ्यांचे बांबवलेले चेहरे दाखवले असे ते झामझूम करून, आणि मग ही काव्या एक बोलते आणि अनिशा एक बोलते. काव्या म्हणते, मी संगीतमध्ये बोलवलं होतं तिला. अनिशा म्हणते, लग्नामध्ये. आता ती घाबरते कारण सगळे तिला पकडतील की काय असं तिला भीती वाटायला लागते, म्हणजे तिचं खोटं. मग काव्या म्हणते, नाही म्हणजे मी तिला संगीतमध्ये बोलवलं होतं, जीवाला ती संगीतमध्ये भेटली आहे, आम्ही दोघी कॉलेजमध्ये भेटलेलो आहे. हो ना अनिशा, असंच म्हणायचं होतं ना तुला? काव्याचं आणि तिचं मिसमॅच उत्तर ऐकून पार्थ जरा सरप्राईज होतो. तर आता पुढे बघा प्रेक्षकांनो, जीवा प्रचंड घाबरलेला असतो. अनिशाला तर काही सुचेच ना पुढे काय बोलावं आणि काय नाही. काव्या जे काही बोलेल त्याला ती होला हो लावत असते. मानिनीताई म्हणतात, हो का, अगं काही हरकत नाही आहे. अगं आमचा जीवा आहे ना तो अनोळखी माणसाशी पटकन मैत्री करतो, माहिती आहे का आम्हाला. पण काय ग बाळा, लग्नात नाही दिसलीस तू कुठे? आता एकदम ही परीक्षा म्हणते काव्या, आणि ती काहीतरी वेगळं सांगणार असते अनिशा, ते लक्षात येते एकदम सगळ्यांच्या आणि स्पेशली रम्याच्या. मग काव्या म्हणते, काय झालं मानिनी काकू, ही येणार होती लग्नाला, पण काय झालं तिच्या वडिलांची तब्येत बिघडली. काय आहे ना, आपलं नशीब परीक्षा बघत असतं ना, त्यामुळे. आता हे उत्तर मानिनीताईंना पण खटकलंय. काव्या म्हणते, असंच काहीतरी म्हणते अनु. काय ग अनु, तू पण ना? आता काव्या असं खोटं खोटं हसत असते. रम्या तिला खूप लक्ष देऊन बघत असते. वसुआत्या म्हणतात, काय ग बाई पोरी, अगं तुझ्या वडिलांची तब्येत बरी आहे ना आता? मग आता लगेच अनु म्हणते, हो. मग हा पार्थ म्हणतो, मला जरा जायचंय, मला उशीर होतोय. असं म्हणून पार्थ आता तिथून निघून जातो. पण आता बघा हा प्रेक्षकांनो, ही नंदिनी म्हणते, अनिशा तू आणि काव्या दोघी जणी छान गप्पा मारा, हं मी आलेच, आम्ही निघतो, आम्हाला जरा बाहेर जायचंय. आणि काव्या, अगं तिला फक्त बसवून ठेवू नकोस, मी शिरा केलाय ना, तिला आठवणीने खायलाही दे. हं नंदिनी छान सरबराई करते, म्हणजे छान गोड बोलते ती. आणि तिला म्हणते, अनिशाला भेटूच आपण पुन्हा. अनिशा तू बस, येतो आम्ही जाऊन. असं म्हणून नंदिनी आता निघाली आहे. तेव्हा मानिनीताई म्हणतात, नंदिनी देवळात नक्की जा. आता नंदिनी म्हणते, हो हो आई जाऊ. मग आता जीवाला पण आठवण करून देतात त्या, जीवा मंदिरात नेह नंदिनीला. त्यावरती जीवा हो 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 असं म्हणतो. आणि आता तो त्या अनिशाकडेच बघत राहतो आणि अनिशा त्या दोघांकडे. अनिशाला शॉक बसलाय चांगलाच, कारण कसं आहे, कॉलेजचा ग्रुप आहे त्यांचा, आणि कॉलेजमध्ये काव्या आणि जीवाची जोडी फेमस होती ना कॉलेजमध्ये, आणि नेमकं त्यांचे हे असं काहीतरी झाल्यामुळे ही अनिशा बिचारी टेन्शनमध्येच आली आहे. ती नुसती बघतच राहते या सगळ्यांकडे. आता काव्याने तिच्या हातातला बुके खाली ठेवलाय. आता नंदिनी आणि जीवा निघून जातात. मानिनीताई म्हणतात, काय ग अनिशा बेटा, काय घेशील, चहा का कॉफी? आता अनिशा काहीच बोलत नाही. काव्या म्हणते, कॉफी घेईल ना ती कॉफी. त्यावर मानिनीताई म्हणतात, कल्पना अगं कॉफी आणि शिरा घेऊन ये ग जरा पाहुण्यांसाठी. कल्पनाताई असतात त्या म्हणतात, हो हो आणते. काव्या म्हणते, कल्पनाताई आमच्या खोलीतच आणा कॉफी आणि शिरा. त्यावरती ती कल्पना म्हणते, हो चालेल. मग काव्या म्हणते, मानिनी काकू आम्ही दोघी आमच्या रूममध्ये बसून गप्पा मारतो. मानिनीताई म्हणतात, हो काही हरकत नाही आहे मुलींनो, जा ना जा, बसा तुमच्या खोलीत. आता काव्या पटकन त्या अनिशाचा हात धरते आणि खोलीत नेते तिला आणि लॉक करून घेते खोलीला. आणि अनिशाला म्हणते, काय गो का अनिशा, वेडबीड लागले का तुला? अगं जरा बघायचंच ना मागे पुढे बोलायच्या आधी. अनिशा म्हणते, अगं पण हे सगळं काय आहे, मला या सगळ्या गोष्टींची कल्पनाच नव्हती. काव्या म्हणते, अगं तू फोन करायचा ना अनिशा, यायच्या आधी अचानकच आलीस ते डायरेक्ट सगळ्यांसमोर बोलायला लागलीस. त्यावरती ती अनिशा म्हणते, अगं तुझ्या लक्षात का नाही आहे, आज आपल्या स्टुडंट काउन्सिलची मीटिंग होती, रेगे सर आपल्याला महत्त्वाचे नोट्स देणार होते, तू तर काही येतच नाहीस कॉलेजमध्ये. आणि हो तुला किती वेळेला फोन केला मी, पण तुझा फोन कायम स्विच ऑफच असतो. काव्या म्हणते, सॉरी ग सॉरी, मी आजकाल फ्रस्ट्रेट होऊन फोन कुठे ठेवून देते ना मला कळतच नाही बघ. अनिशा म्हणते, समजू शकते यार मी, अगं जीवाचं लग्न तुझ्या मोठ्या बहिणीशी झालंय म्हटल्यावर फ्रस्ट्रेट तर तू होणारच ना, येणारच ग फ्रस्ट्रेशन, मी समजू शकते. पण काव्या अगं हा काय प्रकार आहे, तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी तुझं लग्न झालं, काय संबंध, हा काय गोळ आहे काव्या? अगं तुझं जीवावर किती प्रेम होतं हे आम्हाला माहिती नाही आहे का?
आपल्या सगळ्या ग्रुपची अगदी युनिक लव्ह स्टोरी म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या दोघांकडे बघायचो. ड्रीम लव्ह स्टोरी होती यार तुमची, आणि हे असं कसं घडलं आणि तू हे का घडू दिलं ग? काव्या म्हणते, काय सांगू तुला अनिशा, माझ्या आयुष्यात काय काय घडून गेलं ग. आता बघा प्रेक्षकांनो, काव्या तिला सगळं पुढे सांगते की काय काय तिच्या आयुष्यात घडलंय आणि काय काय नाही. पण इतक्यात इकडे रम्याला डाऊट आलाय. रम्या लगेच वसू आत्याच्या कानात बोलायला लागते आणि म्हणते, आई ती काव्यानं काहीतरी गडबड करत होती. ती अनिशा काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती पण काव्या तिला बोलू देत नव्हती ग. तू नोट केलं का हे सगळं? वसू आत्या म्हणतात, बरोबर आहे तुझं रम्या, कुठेतरी पाणी मुरतंय. मग रम्या म्हणते, आई ही काव्यानं काहीतरी लपवते. जे ती लपवते ना तो तिचा मोठा वीक पॉईंट असू शकतो. मी एक काम करते, त्या दोघींचं बोलणं ऐकते जाऊन. वसू आत्या म्हणतात, बरं ऐक तू, मी आहे माझ्या रूममध्ये. आणि प्रेक्षकांनो, रम्या आता या दोघींचं बोलणं ऐकायला जाते. पण काय आहे ना, या जीवा आणि काव्याची लव्ह स्टोरी तेव्हाच कळेल असं मला वाटतंय जेव्हा पार्थ आणि काव्याचे एकमेकांवर प्रेम जडेल आणि तेव्हा नेमकं ते रम्यालाच कळणार आहे. पण आता बघूयात पुढे काय काय घडतंय ते. आता रम्या तिथे कोणी नाही आहे हे बघते आणि या काव्याचं आणि अनिशाचं बोलणं ऐकायला जाते. आता काव्याने त्या अनिशाला सगळं काही सांगितलं आहे. अगं माझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे ना ते शत्रूसोबतसुद्धा होऊ नये गं. आणि आता ती ना फक्त असं सांगते स्टोरी आणि आपल्याला ते लग्न जसं ज्या पद्धतीने झालं ते सगळं पुन्हा एकदा व्हिज्युअलाइज केलं आहे. इकडे रम्या पण तिच्या तिच्या दाराला कान देऊन उभी असते. आता रम्याला काही ऐकू येईना काव्या काय बोलते ते. आणि आता इकडे जे जे लग्नात झालं ते सगळं काव्याने डिटेलमध्ये तिच्या मैत्रिणीला सांगितलं आहे. आणि तिची मैत्रीण शॉक झाली आहे. ती म्हणते, बापरे असं कुठे असतं का गं काव्या? रम्या आता विचार करते, अरे यार काही ऐकूच येत नाही आहे, काय बोलताय या दोघी जणी, कळायला पाहिजे ना मला. रम्याला प्रचंड उत्सुकता आहे आतमध्ये काय बोलणं चाललंय ते ऐकून घ्यायची. पण आता तिला काही ऐकू येईना, काय करावं, आतमध्ये कसं घुसावं असा विचार करत असते रम्या. आणि विचार करते काहीतरी जुगाड करायला हवा यार, यांचं गॉसिप ऐकायलाच येणार नाही. तेवढ्यात तिकडनं कल्पनाताई येतात चहा आणि शिरा घेऊन, कॉफी आणि शिरा घेऊन. मग रम्या म्हणते, अगं आणि इकडे कल्पना, मी नेते आतमध्ये कॉफी आणि शिरा. कल्पनाताई म्हणतात, अहो पण तुम्ही कशाला, मी नेते ना, माझं काम आहे ना हे. रम्या म्हणते, अगं किती काम करशील कल्पना, राहू दे मी करते, तू जा माझी खोली आवर. मग ती कल्पना म्हणते, आवरली मी. मग रम्या तिला म्हणते, मग मंजू आत्याची खोली आवर. आता रम्या ते चहा आणि शिरा घेऊन या काव्याच्या खोलीत घुसायला जातेच. आधी दरवाजा वाजते ती. बरं प्रेक्षकांनो, मला सांगा, ही दरवाजा वाजवून आतमध्ये गेली आहे तर काव्या काय हिच्यासमोर गप्पा मारणार आहे का? काही आहे आपलं. काव्या रम्याला म्हणते, अगं तू इथे रम्या. रम्या म्हणते, अगं तुझी मैत्रीण आली ना, मी कॉफी आणि शिरा घेऊन आली आहे. आता काव्या म्हणते, तू कशाला आलीस, कल्पनाताईंनी का नाही आणलं? त्यावर रम्या म्हणते, अगं आहे ना आहे, पण ती ना जरा वर काम करते. मला वाटलं तुझी एवढी चांगली मैत्रीण आहे तर माझ्या हातची स्पेशल कॉफी बनवावी म्हणून आणली तर आता रम्या आतमध्ये जाणार. तेवढ्यात काव्या म्हणते, आत कशाला चालली आहेस तू? रम्या म्हणते, अगं ठेवते ना मी आत, तुझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारते जरा. तर काव्या चिडते आणि म्हणते, रम्या हे बघ, आम्ही ना महत्त्वाचं बोलतोय, तुला गप्पा मारायच्या असतील तर नंतर मार तिच्याशी गप्पा, तू जा आता. रम्या म्हणते, अगं ठेवते ना मी, ट्रे माझ्या हाताने ठेव तर दे. काव्या म्हणते, नको थँक्यू रम्या, बाय. आता रम्या काही बोलणार. तेवढ्यात काव्या ते दरवाजा लावून घेते. आता पुढचं या दोघींचं बोलणं भारी दाखवलंय आता रम्या तिथून म्हणजे रम्याला पिटाळते काव्या आणि तो ट्रे तिथे खाली ठेवते. पण ट्रे ठेवताना तिच्या मैत्रिणीला सांगते, ही न देशमुखांच्या घरची लप्पाड मांजर आहे, तशी बरी वागते ती, पण का कोण जाणे, मला सतत असं वाटत असतं की ही नाटकं करते. अगं अनिशा, माझा विश्वासच नाही आहे या मुलीवर. खरं सांगू का तुला, माझं आणि पार्थचं लग्न झालं तेव्हापासून सगळ्यांवरचा विश्वास उडालाय ग माझा. हे असं का झालं कळत नाहीये ग. अनिशा म्हणते, सॉरी यार काव्या, मला यातलं काहीच माहिती नव्हतं ग. किती वाईट झालं ग हे सगळं, किती विचित्र घडलं. तू मला सांगितलंस म्हणून. मला बाहेरून कुठून कळलं असतं ना तर एखाद्या फिल्मची स्टोरी समजून मी इग्नोर केलं असतं ग. काव्या म्हणते, एखाद्या फिल्मची स्टोरीच आहे ग ही, कधीच कोणासोबतही घडू नये ना असं काही घडलं ग माझ्यासोबत. आणि तू येऊन सगळं हे अशा पद्धतीने समोर आणणार होतीस का? त्यावर अनिशा म्हणते, अगं खरंच सॉरी ग, खरंच सॉरी, मला आत्ता कळलं ग, मी बाहेर काही बोलले असते तुमच्याबद्दल तर केवढा लोचा झाला असता. काव्या, अगं तू काय ठरवलंयस आता? काव्या, मला तुझा स्वभाव माहिती आहे, तू एखादी गोष्ट म्हणजे नको असती तर तू एक्सेप्ट करतच नाही. हे तर नको असलेलं नातं आहे ग आयुष्यभराचं, तुला किती टोचत राहील हे नातं आयुष्यभर. तू हे लग्न कधीच स्वीकारू नाही शकणार ग काव्या. मला हे समजत नाहीये की
की तुझ्या नंदिनी ताईने कसं काय हे लग्न एक्सेप्ट केलं ग, तिला कसं काय चाललं हे सगळं. त्यावर काव्या म्हणते ती नंदिनी ताई आहे, तुला तिचा स्वभाव माहिती नाहीये का, मोठी बहीण आहे, समजदार आहे, शांत आहे, समंजस आहे, केलं तिने एक्सेप्ट सगळं. तिची सुद्धा अशीच इच्छा आहे की हे लग्न मी पण एक्सेप्ट करावं. अगं अनु कसं करू ग मी हे लग्न एक्सेप्ट, माझं जीवावर किती प्रेम आहे, मी कशी काय सगळं हे स्वीकारू, मी काही नंदिनी नाही आहे, मी गप्प नाही बसू शकणार. त्यावर हिची मैत्रीण हिला हवा देते आणि म्हणते तू गप्प बसूच नको काव्या, तू आता सगळ्यांना खरं खरं सांगून टाक, तू जीवाला तयार कर आता घटस्फोट घ्यायला, तुझ्या बहिणीला घटस्फोट द्यायला सांग त्याला. त्यावरती काव्या म्हणते अगं जीवा, अगं तो तर माझ्याकडे तोंड वर करून बघत पण नाही आहे अनिशा, कसं सांगू तुला, जीवा माझ्याकडे बघत पण नाही आहे, मी त्याच्यासाठी अनोळखी व्यक्ती असं तो माझ्याशी वागतो ग. अगं त्याला म्हटले मी की आपण सगळ्यांना सांगून देऊया आपल्या नात्याबद्दल. तुला माहिती आहे तो काय बोलला, तो म्हणाला की मला काही फरक पडत नाही, तुला सांगायचं तर सांग, पण मी सगळ्यांना सांगेल की मी तुला ओळखतच नाही म्हणून. अनिशा हे ऐकते आणि शॉक्ड होऊन जाते. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथे संपवला आहे. आज ना त्यांनी इथेच एवढंच काय ते दाखवलं आहे, जास्ती काही त्यांनी आज दाखवलेलं नाही आहे. पण आता ही जी मैत्रीण आहे ना काव्याची, ती तिला खूप भरीस घालते आणि म्हणते हे बघ काव्या, मागचा पुढचा विचार करू नको, शेवटी तुझं जीवावर प्रेम आहे, सांगून टाक सगळ्यांना की तू जीवावर किती प्रेम करतेस. त्यावर आता हे नंदिनी आणि जीवा दोघे जण जात असतात तिथे अनाथ आश्रमात. तेव्हा ही नंदिनी जीवाजवळ म्हणते या अनिशाची भेट झाली ना तशी त्या जीविकाची भेट झाली पाहिजे. आता हे ऐकून जीवा शॉक्ड होतो आणि एकदम गाडी थांबवतो. नंदिनी पण सरप्राईज होते. तर पुढे बघा आता काय काय घडलंय. स्वात्या म्हणत असतात की अनिशा खोटं बोलतीये. मग रम्या म्हणते अगं ती अनिशा नाही, काव्याच खोटं बोलतीये, ती काहीतरी मोठी गोष्ट लपवतीये आपल्यापासून आई. त्यावर स्वात्या म्हणतात ते काय आहे ना आपल्याला शोधायला हवं. आता त्या अनिशाने काव्याला एवढं भरीस घातलंय. आता काव्या त्या मानिनीताईंकडे जाते. मानिनीताई म्हणतात काय हवंय तुला काव्या. काव्या म्हणते मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मला काहीतरी हवं होतं. मानिनीताई म्हणतात अगं बेटा काय हवं होतं सांग ना. मग काव्या त्यांना सांगायला जाते तुम्ही म्हणता ना मी इतकी चिडचिड करते, माझ्या चिडचिड करण्यामागचं कारण तुम्हाला सांगू का, मला काहीतरी हवंय. त्यावर या मानिनीताई म्हणतात अगं हो ना बेटा बोल काय हवंय, तुला जे हवंय ना ते सगळं देईल मी तुला, तू फक्त सांग. आता जेव्हा मानिनीताई असं म्हणतात तेव्हा काव्या आणि तिचं आणि जीवाचं सत्य त्यांना सांगेल का हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांनो मोठा एक इंटरेस्टिंग ट्विस्ट त्यांनी आणलाय. बघूयात पुढे काय काय घडतंय. काव्या आणि जीवा हे दोघेही एकमेकांचं सत्य सगळ्यांना सांगतील का, या दोघांचं सत्य सगळ्यात आधी रम्या आणि वसु आत्याला कळेल हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूयात उद्याच्या भागात. आजचा भाग कसा वाटला मला नक्की सांगा हा कमेंट करून. आणि ज्यांनी नसेल केले चॅनलला सबस्क्राईब त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.